शुभविवाह या मालिकेच्या 31 जानेवारीच्या भागामध्ये आकाश आणि भूमी यांची कार घराच्या दिशेने येते आणि त्याच्या मागोमाग ॲम्ब्युलन्स सुद्धा येते। ॲम्ब्युलन्सला पाहिल्यावरती आजी आणि सगळेच जण हादरतात आणि धावत पळत खाली येतात। मानसीला एकटीलाच माहिती असतं की नक्की काय झालंय। आता कार थांबल्यावरती आकाश कारमधून खाली उतरत नाही। आता तिकडे त्याला भूमी सांगायला लागते, आकाश आकाश खाली उतर ना। आकाशच्या डोक्यामध्ये सगळा विचार चालू असतो। भूमी सांगते, हे बघ आकाश, जे काही झालं ते अनवधानाने झालेलं आहे। यात तुझी कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस। हे बघ, सगळं काही ठीक होईल असं म्हणत ती आकाशला आता बाहेर काढते। तोपर्यंत इकडे ॲम्ब्युलन्स मधून ज्या वेळेला अभिजितला बाहेर काढलं जातं त्याच्या तोंडावरती पांढरं फडकं असतं। तोपर्यंत तो कोण आहे हे कुणालाच माहित नसतं, पण ज्या वेळेला त्या वारेमुळे त्या तोंडावरचं फडकं निघतं तेव्हा पौर्णिमाला दिसतं की तो अभिजित आहे आणि पौर्णिमा एकच टाहो फोडते। पौर्णिमा रडायला लागते आणि आता सगळेच जण धावत पळत खाली येतात। अभिजित अभिजित म्हणून पौर्णिमाने हंबरडा फोडलेला असतो। अभिजितला मिठी मारत ती आता रडायला लागते। हे सगळं चालू असताना इकडे आता आकाश येतो, आजी येते आणि आता सगळेच जण आकाशला कसं हे घडलं, काय घडलं हे सगळं विचारत असतात। मानसी पौर्णिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते। तोपर्यंत इकडे आता रागिणी आपल्या घरी असते, म्हणजे चाळीतल्या खोलीत आलेली असते आणि चाळीतल्या खोलीमध्ये ती सगळा घडलेल्या घटनांचा आढावा घेत असते की ज्या वेळेला अभिजितने नेम धरला होता त्यावेळेला तिकडे ज्या वेळेला राजा काका आले होते ते सुद्धा तिला आठवतं। आठवल्यावरती ती या सगळ्यामध्ये विचार करायला लागते की मी तिकडून तर निघून आले, पण तिकडे अभिजितच्या सोबत काय घडलं असेल, नक्की अभिजितने तिकडे काय केलं असेल हा विचार तिला काही स्वस्थ बसू देत नसतो। आणि आता मी तिकडून निघून आल्यावरती राजा काका म्हणजे राजा भाऊ तिकडे गेल्यावरती काय घडलं असेल हा विचार ती सतत करत असते। तोपर्यंत इकडे आता अभिजितला ती फोन लावते। अभिजित फोन का नाही माझा उचलत आहे, नक्की काय घडलंय? अभिजितला बरं वाईट काही झालं नसेल ना असं तिच्या मनात एक विचार सुद्धा येतो। ती पुन्हा पुन्हा फोन लावते आणि अभिजित फोन उचल रे बाबा, काय करतोयस तू, कुठे आहेस, आकाशचा गेम झाला की नाही? या प्रसंगात सुद्धा तिला आता आकाशला अभिजितने मारलं की नाही मारलं हा आता हे डोक्यात बाकीच असतो। मग त्यावेळेला इकडे रागिणी हतबल होते। सारखा फोन चालू असतो, अभिजित फोन उचलत नाही। तोपर्यंत राजा काका तिकडे येऊन मागे उभे राहतात। राजा काकांना आपल्या मागे आलेल्या पाहिल्यावरती रागिणी खूपच खुश होते। खुश झालेली रागिणी म्हणते, तुम्ही आलात तुम्ही, माझं प्रेम जिंकलं। मला माहिती होतं की माझं प्रेम जिंकणार आहे, खरंच तुम्ही आलात ना, मी भरून पावले असं म्हटल्यावरती ती राजा काकांना बसवते आणि ती सांगायला लागते, मला माहिती आहे की तुम्ही माझ्या या मताशी सहमत नाही आहात। मी मार्ग जो काही निवडलाय ना तो मार्ग पूर्णपणे तुमच्या दृष्टीने चुकीचा आहे, पण माझ्या दृष्टीने विचार केलात तर तो मार्ग बरोबर आहे। आणि म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, पण बाकी सगळं जाऊ दे, आपलं प्रेम जिंकलंय ना ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे असं म्हटल्यावरती राजा काका फक्त शांतच असतात। राजा काका काहीच बोलत नसतात आणि त्यामुळे मग आता इकडे रागिणी सांगायला लागते, काय झालंय नक्की, तुम्ही असे शांत का आहात, काही प्रॉब्लेम झालाय का, बोला ना। यावरती आता इकडे राजा काका सांगतात, रागिणी तुझी ही हव्यास आहे ना, तुझा हा जो काही हव्यासासाठी आतताईपणा केलेला आहे ना हा आपल्या खूप अंगाशी आलेला आहे। रागिणी म्हणते, काय झालंय, काय बोलताय, स्पष्ट काय ते तुम्ही बोललात तर मला समजेल ना, स्पष्ट काय ते सांगा असं म्हणत रागिणी राजा काकांना विचारते। त्यावरती आता राजा काका सांगतात, हा सगळा जो हव्यास केलास तो कुणासाठी केलास ग, मुलांसाठी, पण जर का तोच मुलगा आपला राहिला नाही तर काय ग होणार आहे असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते, काय बोलताय तुम्ही जे काही बोलताय मला खरंच काही कळतच नाहीये। राजा काका म्हणतात, आपला अभिजित गेला असं म्हटल्यावरती आता मात्र रागिणी हदरते। काय बोलताय, नाही वेड्यासारखं काहीतरी बरळू नका, काय झालंय, अभिजित कुठे गेलाय असं म्हटल्यावरती राजा काका म्हणतात, आपला अभिजित हे जग सोडून गेलेला आहे। रागिणीला जबरदस्त धक्काच बसतो।
काय घडलं, कसं घडलं, रागिणी काही मानायला तयार नसते. आणि आता रागिणी या सगळ्या प्रसंगामध्ये पूर्णपणे हतबल होते आणि ती विचार करायला लागते काय घडलं असेल नक्की. त्यावरती रागिणी सांगते नाही हे खोटं आहे, बोला हे खोटं आहे. त्यावरती राजा काका म्हणतात नाही हे खोटं नाहीये. यावरती रागिणी म्हणते कसं काय हे सगळं घडलं. मग राजा काका कसं घडलं, काय घडलं हे सगळं रागिणीला सांगतात. तुझ्याच एका चुकीमुळे या सगळ्या घटना घडलेल्या आहेत हे तिला ओरडून ओरडून सांगतात. तू आकाशला मारण्यासाठी हे केलंस, आकाशला मारण्यासाठी सुपारी दिलीस, पण अभिजितला मारायला लावलंस. हे सगळं करताना तुला काहीच नाही वाटलं आणि अभिजित त्याला मारत मारत टेरेसवरती गेला आणि तिथून तो सटकला. सगळं संपलंय. ज्या वयामध्ये आता हरिनाम घ्यायचं त्या वयामध्ये मुलाच्या तोंडामध्ये तुळशीपत्र ठेवण्याची वेळ आली रागिणी, असं म्हणत राजा काका खूप आता डिस्टर्ब असतात आणि ते रागिणीला सुद्धा हे सगळी गोष्ट सांगतात. रागिणी थोड्या वेळासाठी का होईना पूर्णपणे हादरून जाते. बाकी सगळं मोह माया किंवा बाकी प्रॉपर्टीचा हव्यास हा सगळा मागे पडून ज्या मुलांसाठी हे सगळं करायचं तो मुलगाच जर का या जगात नाहीये तर आपलं काय राहिलं. रागिणीला काहीच कळत नसतं. तोपर्यंत आजी आता भूमीकडे येते आणि भूमीला विचारायला लागते काय ग भूमी हे अचानक काय घडलं. मग भूमी घडलेला प्रकार सांगते. कशा प्रकारे आम्ही आता तिकडे आमचा लॉनमध्ये प्रोग्राम चालू होता त्यावेळेला आम्हाला माहित नव्हतं की अभिजित आमच्या मागे येऊन उभा आहे. अभिजित आणि रागिणी त्या ह्या दोघांनी वरतून नेम लावला होता. वरतून नेम लावून ते दोघं जण आम्हाला मारण्याचा कट कारस्थान करत होते. ज्या वेळेला ते मारण्याचं कारस्थान करत होते त्याच वेळेला राजा काका आले. पौर्णिमा हे सगळं ऐकत असते. मग भूमी सांगायला लागते राजा काका आले आणि त्यांनी आकाशला बाजूला केलं, पण तोपर्यंत अभिजितने गोळी झाडून झालेली होती. पण आकाशच्या गळ्यामध्ये लॉकेट होतं आणि त्या लॉकेटला ती गोळी लागली आणि आकाशला काहीही झालं नाही. आकाश सुखरूप आहे असं म्हणत घडलेली सगळी घटना आता इकडे भूमी सांगते आणि त्याच वेळेला भूमी सांगते मग आकाश चिडला आणि आकाश त्याचा पाठलाग करत करत गेला. मग तो घाबरला आणि आकाशवरती अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या बिल्डिंगच्या इकडे अभिजित धावत गेला. अभिजित ज्या वेळेला तिकडे धावत गेला त्यावेळेला आकाशला तो मारण्याचा प्रयत्न करत होता. आकाशला वरतून ढकलण्याचा प्रयत्न करत होता. ज्या वेळेला तो आकाशला ढकलत होता तेव्हा आकाशने फक्त स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आकाश या सगळ्यामध्ये स्वतःला वाचवण्यासाठी त्याने एक तिथला खांब धरला आणि त्याच वेळेला चिडलेला अभिजित मागून आला. मागून येऊन आकाशला धक्का द्यायला लागला, पण आकाशला धक्का न लागता तो स्वतःचा तोल गेला आणि खाली पडला. असं म्हणत आकाश सांगायला लागतो मी माझा खरं तर इंटेन्शन काहीच नव्हतं. मी अभिजितला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मी अभिजितला या सगळ्यामध्ये हात देऊन पकडण्याचा पण प्रयत्न केला, पण माझ्या प्रयत्नांना काही यश नाही आलं आणि अभिजित हा असा खाली जाऊन कोसळला. सगळी घटना आता इकडे आजी आणि बाकी मनू अथर्व या सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि रडता रडता पौर्णिमा सुद्धा हे सगळं ऐकत असते. आता सगळं बोलून झाल्यावरती मग पौर्णिमा एकदम उफाळून येते. पौर्णिमा चिडलेली असते आणि रागारागात ती आता आकाशकडे येते. तू मारलंस माझ्या नवऱ्याला असं म्हणत ती आकाशवरती तुटून पडते. तुला माझा नवरा अजिबात कधीही आवडला नव्हता आणि म्हणून तू माझ्या नवऱ्याला मारलंस असं म्हणत ती एकच आकांतांडव करायला लागते. सगळा आरोप हा आकाशवरती करायला लागते आणि आकाशला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायला लागते. आकाश म्हणतो पौर्णिमा ऐक असं काहीही झालेलं नाहीये. यावरती पौर्णिमा अधिकच हायपर होत पौर्णिमा सांगते नाही तू माझ्या आकाशला मारलेला आहेस. तू माझ्या अभिजितला मारलंस म्हणजे तू त्याचा आधी अपमान केलास. त्याच्याकडून ऑफिसमधलं पद सुद्धा काढून घेतलंस. ऑफिसमधलं पद काढल्यावरती इकडे घरामध्ये सुद्धा त्याचा अपमान केलास आणि त्यानंतर तू त्याला मारून टाकलेला आहेस. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अभिजितच्या मृत्यूला पौर्णिमाने आकाशला जबाबदार धरल्यावरती आकाश समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण पौर्णिमा ऐकायला तयार नसते. मग तोपर्यंत इकडे आता मागे भूमी येते आणि पौर्णिमा ऐक अगं काय वेड्यासारखं करतेस.
अगं तो एक फक्त अपघात होता, उलट अभिजित आकाशला मारण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या झटापटीत तो खाली गेलेला आहे. यावरती पौर्णिमा म्हणते बास करा, तुम्ही सगळे मिळून माझ्या अभिजितच्या मृत्यूला जबाबदार आहात, सोडणार नाहीये मी तुम्हाला, असं म्हणत पौर्णिमा चिडलेली असते. भूमीला पण ते चांगलाच दम देते आणि भूमीला सुद्धा दम देऊन झाल्यावरती ती पुन्हा आकाशची कॉलर पकडते आणि माझ्या अभिजितला मारलंस तू, असा एकच आवाज करत असते. सगळेजण तिला समजवतात, अथर्व, मानसी, की हा एक फक्त अपघात होता, जाणून बुजून असं आकाशने काहीही केलेलं नाहीये हे सांगण्याचा ते सगळे प्रयत्न करतात. पण पौर्णिमा हायपर झालेली असते अभिजितच्या मृत्यूमुळे. तिला काय बरोबर काय चूक हे काहीच कळत नसतं आणि त्यामुळे ती आकाशला गळा धरून मारण्याचा प्रयत्न करते. आता कोणत्याही प्रकारे पौर्णिमा ऐकत नाही म्हटल्यावरती मग आता भूमी चिडते आणि भूमी पौर्णिमाचा हात धरते आणि फाडकन तिच्या एक थोबाडीत देते. थोबाडीत दिल्यावरती पौर्णिमा भानावरती येते आणि आता ती भूमीकडे पाहायला लागते. भूमी तिला सांगण्याचा प्रयत्न करते, पौर्णिमा भानावरती ये, पौर्णिमा भानावरती ये. पण पौर्णिमाला कशाचं भान राहिलेलं नसतं आणि तिचा एकच जयघोष चालू असतो, यांनी माझ्या अभिला मारलं, यांनी माझ्या अभिला मारलं. त्यावरती आता इकडे भूमी तिला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते, पौर्णिमा तू चुकतेस. पण पौर्णिमा या सगळ्यामध्ये काहीही ऐकायला तयार सुद्धा नसते. तोपर्यंत मग आता इकडे पौर्णिमाच्या थोबाडीत दिल्यावरती जरा तरी पौर्णिमाला भान येतं आणि आता पौर्णिमा थोडीशी जागेवरती येते आणि भूमी तिला सांगते, पौर्णिमा सावर स्वतःला, आता तुला सावरायला पाहिजे. मग पौर्णिमा रडता रडता याने मारलं असं म्हणत भूमीला मिठी मारते. भूमीला मिठी मारत हमसून ती रडायला लागते. भूमी तिला समजवते, पौर्णिमा शांत हो, तू पहिले रडणं थांबव, तुला त्रास होईल, असं म्हणत ती आता पौर्णिमाला शांत करत असते. तोपर्यंत पौर्णिमा अजूनही तिचा हेका काही सोडत नसते. यांनी मारलं माझ्या अभिला. इकडे सगळे जण पौर्णिमाची अवस्था बघून खूपच हे झालेले असतात. तोपर्यंत राजा काका इकडे आता सगळा प्रकार सांगून इकडे घेऊन येत असतात रागिणीला. तोपर्यंत भूमी आता इकडे पौर्णिमाला शांत करत असते. पौर्णिमाला शांत करत भूमी आता सांगायला लागते, हे बघ पौर्णिमा, तुला आता स्वतःला सावरायला पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जोपर्यंत तू खंबीर होत नाहीस तोपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाहीये. काहीही झालं तरी तुला शांत व्हायलाच पाहिजे. यावरती पौर्णिमा म्हणते, नाही, माझ्या अभिजितला मारलं, यांनी माझ्या अभिजितला मारलं, असं म्हणत पौर्णिमाचा एकचटा हो चालू असतो. आकाशला काहीच कळत नसतं आणि त्याला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटत असतं. तो स्वतःला समजवत असतो. तितक्यात त्याला आजी म्हणते, हे बघ आकाश, जे काही घडलं ना त्यात तुझा काहीही दोष नाहीये, कारण या सगळ्यामध्ये आता हे बघ, जे काही घडलं ते नियतीच्या हातात होतं. तू त्याला वाचवण्याचा तुझा प्रयत्न केलेला आहेस, त्यामुळे तू स्वतःला दोष देऊ नको. पौर्णिमा सध्या हायपर झाले. तिला काय बरोबर काय चूक काहीही गोष्टी कळत नाहीयेत आणि त्यामुळे ती हा सगळा विचार करते आहे किंवा ती हे सगळं बोलत आहे. आणि म्हणून तू स्वतःला दोष देऊन घेऊ नको. तू सध्या काम राहा. आमचा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. तू कोणतीही चुकीची गोष्ट करणार नाहीस, ही गोष्ट मला माहिती आहे, असं म्हणत आजी सुद्धा आकाशला समजवत असते. तोपर्यंत इकडे आता मानसी निलांबरीला कॉल करून घडलेला सगळा प्रकार समजवण्याचा प्रयत्न करते. मानसी आता निलांबरीला कॉल करते आणि हॅलो आई, आपले. यावरती आता इकडे चिडलेली निलांबरी म्हणते, काय ग, पुढे तुझी गाडी जातच नाहीये काय आपले. आणि आता इकडे या सगळ्यामध्ये हे बोलल्यावरती मानसी म्हणते, ऐक नाही, आपले अभिजित भाऊजी. यावरती आता इकडे निलांबरी म्हणते, अगं बोल, काय अभिजित भाऊजी. त्यावरती ती सांगते, आपले अभिजित भाऊजी गेले. निलांबरी म्हणते, कुठे गेले, काय बडबडतेस, अगं ते गेलेत कुठे, सांग तरी, पुढे तरी बोल, कुठे गेलेत, असं म्हटल्यावरती आता इकडे मानसी सांगायला लागते, आपल्या अभिजित भाऊजींना मृत्यू आलेला आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता निलांबरी हादरते, पूर्णपणे हादरते आणि तिच्या हातातून तो मोबाईल खाली पडतो. हे कसं काय घडलं, नाही, काहीतरी वेड्यासारखं ही बडबडती आहे. आणि मग ती आता मटकन एका दगडावरती बसते. काय बोलली ही मानसी,
आणि पुन्हा ती फोन घेते आणि मानसी काय बोलतेस, तुझं डोकं ठिकाणावरती आहे का असं म्हटल्यावरती मानसी सांगायला लागते, आई हो आपले अभिजित भाऊजी गेलेत, तू ताबडतोब ये. पौर्णिमा खूप हायपर झालेली आहे, तिला तुझ्या मदतीची गरज आहे, आई तू ये असं म्हणत आता मात्र ती लगेचच नीलांबरीला बोलवते. नीलांबरीला विचारच करायला येत नाही की काय झालेलं आहे. आता मात्र इकडे लगेचच नीलांबरी विचार करते, म्हणजे माझी पुन्नो माझी विधवा झाली, कशी जगणार आहे माझी पुन्नो, काय झालंय नक्की पुन्नोला. नाही मला पुन्नोच्या सोबत असायला पाहिजे, हे कसं काय घडू शकतं. आणि आता ती सगळा घडलेला प्रकार मानसीला विचारते की हे अचानक कसं झालं, काय झालं. यावरती मानसी आता इकडे सांगायला सगळा प्रकार लागते की कशा पद्धतीने अभिजितने आकाशवरती हल्ला केला होता आणि त्यानंतर आपल्या बचावासाठी जेव्हा आकाश भाऊजी स्वतःला वाचवायला गेले त्यावेळेला कशा पद्धतीने अभिजितचा तोल गेला. हे सगळं आता ज्या वेळेला ती सांगत असते नीलांबरी विचार करते, नाही या आकाशनी माझ्या जावयाला मारून माझ्या मुलीला विधवा केलंय. या आकाशला मी सोडणार नाहीये, आकाश आणि भूमी तुम्हाला दोघांना मी सोडणार नाही असं म्हणत नीलांबरी चिडलेली असते. आणि आता काहीही झालं तरी सुद्धा ती तावातावात घरी येते. जोपर्यंत इकडे घरी थोडे सगळेजण हा प्रकार काय आहे हे समजून घेत असतात तोपर्यंत राजाकाकांची गाडी येते. राजाकाकांची गाडी आल्यावर ती रागिणी गाडीमधून उतरते आणि स्तब्धपणे एक एक पाऊल चालत आता रागिणी पुढे यायला लागली असते. रागिणी ज्या वेळेला पुढे येते राजाकाका तिचा हात धरतात आणि आता तिला समोर आणतात. आता इकडे आजी सुद्धा पूर्णपणे हतबल झालेली असते. रागिणीला पाहिल्यावरती आजीला बाकी सगळं विसरायला होतं, पण आपल्या लेकीचा लेक तिच्या डोळ्यासमोर मृत्यूशय्येवरती पडलाय म्हटल्यावरती आजी बाकी सगळेच थोडेसे भावुक झालेले असतात. आणि आता इकडे पौर्णिमा सुद्धा रडत असते. राजाकाका रागिणी सगळेजण आता अभिजितच्या पार्थिवाकडे येऊन उभे राहतात आणि रागिणीला पाहिल्यावरती आकाशचा तोल पूर्णपणे ढलतो. त्याला आतापर्यंत जे अवसान राखून धरलेलं असतं ते सगळं अवसान त्याचं गळून पडतं आणि तो आता रागिणीकडे पाहायला लागतो. इकडे पौर्णिमा रागिणीकडे पाहते. अभिजित आता मृत्यूशय्येवरती आहे. रागिणीच्या तोंडून शब्द सुद्धा फुटत नसतात. तोपर्यंत भूमी मात्र आकाशला ठामपणे सांगण्याचा प्रयत्न करत असते, आकाश तुझ्याकडून काहीही झालेलं नाहीये, तू स्वतःला दोष देऊ नकोस, कोणत्याही प्रकारे तू कोणतीही हे केलेली नाहीयेस. मी तुला सांगते की तीही फक्त एक अपघात होता. तोपर्यंत रागिणी येते. रागिणी आल्यावर ती आकाश खरं तर अजून गिल्टमध्ये जातो. म्हणजे त्याला कळतच नसतं की रागिणीला फेस कसं करायचं, कारण आकाशचं मन साफ असतं. त्याने आतापर्यंत साधी मुंगी पण चिरडलेली नसते आणि अनावधानाने का होईना पण अभिजित त्याच्या समोर गेलेला असतो. त्यामुळे रागिणीला पाहिल्यावरती मग मात्र आता जास्तच काळजी वाटते त्याला आणि तो रडायला लागतो. त्यावरती आता इकडे अभिजितच्या उशाशी येऊन आता रागिणी बसलेली असते आणि त्याच वेळेला आता आकाश तिकडे जातो. त्यावरती इकडे आता भूमी सांगायला लागते, आकाश तू स्वतःला दोष देत घेऊ नकोस, यात तुझी काहीही चुकी नाहीये, तू स्वतःला दोष देऊ नको असं सारखं ती त्याला बजावत असते. त्यावरती आकाश आता रागिणीच्या समोर येतो. मी मुद्दाम तर काही केलेलं नाहीये, मी मुद्दाम काही करणाऱ्यातली व्यक्तीच नाहीये, मी कुणालाही मुद्दाम दुखावलेलं नाहीये, पण माझ्याकडून चुकून का होईना नकळतपणे हे सगळं घडलंय, मी त्याला वाचवू शकलो नाही, ही गोष्ट मला खूप खटकते आहे. त्यासाठी मी तुझी माफी मागतो असं म्हणत आकाश आता माफी मागत इकडे येतो. आणि आता रागिणी मात्र आकाशकडे बघत सुद्धा नाही. पण आकाशला खूप वाईट वाटत असतं आणि त्याच वेळेला इकडे पोलीस सुद्धा येतात. पोलिसांना खबर केलेली असते आणि त्यावेळेला पोलीस येतात आणि पोलीस आकाशला पकडून नेत असतात. आणि आकाशला पकडून नेत असताना भूमी सांगते त्याचा काही दोष नाहीये, पण नॉर्मल चौकशी काय घडलं होतं ही सगळी चौकशी करण्यासाठी नेतात. तोपर्यंत नीलांबरी येते. नीलांबरी भूमीला शाप देते, वाटोळं होईल तुझं, तू माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं केलंस ना, तुझ्या सुद्धा आयुष्यामध्ये चांगलं कसं घडेल, भूमी तुझ्या आयुष्याची वाट लागेल. ज्याप्रमाणे माझी मुलगी विधवा झाली ना, तुला सुद्धा तुझ्या आयुष्यात कधीही सुख मिळणार नाही, हा एका आईचा शाप आहे तुला असं म्हणत चिडलेली नीलांबरी भूमीला शाप देते. भूमी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की खरंच काही नाही घडलंय, असं आकाशने मुद्दाम काहीच नाही केलंय. पण नीलांबरीला काहीही ऐकायचं नसतं.
तिला फक्त भूमीवरती राग 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 काढायचा असतो आणि आता रागिणी सुद्धा हे पाहत असते। आता अभिजितच्या मृत्यूमुळे रागिणीचा काही वेगळा डाव चालणार का, आकाशला पुन्हा ती ब्लॅकमेल करणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार।